नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांच्या नाराजीवर फडणवीस मध्यस्थी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काही दिवसातच फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा होणार आहे। मंत्रीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत आणि छगन भुजबळांनी फडणवीसांची सुद्धा भेट घेतलेली आहे। नाराज छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। 8 ते 10 दिवसांमध्ये मार्ग काढू, फडणवीसांनी भुजबळांना हा शब्द दिलाय। 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा भेटून मार्ग काढू असं फडणवीस म्हणाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द फडणवीसांनी दिल्याची माहिती भुजबळांकडून देण्यात आली आहे। आता पुढचे 5-6 दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे। तर एक 8-10 दिवस मला तुम्ही द्या। 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे। हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू। ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही।